तर नमस्कार मित्रांनो, अभिजित विजय फिटनेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी मी नवीन प्रोग्राम घेऊन आलेलो आहे. जसे की आपली इंटरमिडिएट सिरीज चालू आहे, आज तुमच्यासाठी प्रोग्राम घेऊन आलेलो आहे मी ट्रायसेप्स. जसं की आपण नेहमी बघतो की हे प्रत्येक वर्कआउटला आपण वॉर्मअप करतो. तर आपण एवढ्या याच्यात तर मी तुम्हाला चेस्टचा वॉर्मअप सांगितला असेल, बॅकचा वॉर्मअप सांगितला असेल, पण आपल्याला सिंगल प्रोग्राममध्ये आपल्याला ट्रायसेप मारायचे. तर आपल्या ट्रायसेपसाठी एक पर्टिक्युलर वॉर्मअप पाहिजे. तर मग आपण त्याच्यासाठी आपण मारणार आहे नॅरो डिप्स. तर अशा प्रकारे वॉर्मअपला अशा तुम्ही 10-10चे 2 जरी सेट मारले किंवा 1 जरी सेट मारला तरी आपला ट्रायसेपला पहिला व्हेरिएशन असणार आहे. इन्क्लाइन बेंचवर झिगझॅग रॉड घ्यायचा आहे तुम्हाला आणि स्कल क्रशर मारायचं आहे, जसं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर सुरुवातीला नेहमी लक्षात ठेवायचं की इथं मी वेट लावलेलं आहे, पण तुम्हाला सुरुवातीला वेट लावायचं नाही. तुमचा पहिला सेट हा वॉर्मअप सेटच असला पाहिजे. त्यानंतर पुढचे 3 सेट वर्किंग सेट घ्यायचे. म्हणजे सुरुवातीला 16, 14, 12, 10. जेव्हा तुम्ही 16 माराल त्याच्यात तुमच्या रॉडला वेट नाही पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की ट्रायसेप मारताना आपला जो एल्बो आहे तो थोडा बॉडीकडे दाबलाच गेलेला पाहिजे आणि तुमचं डोकं ह्या एजवरच पाहिजे. इथे एज या एजवरच तुमचं डोकं पाहिजे, म्हणजे की तुमचा रॉड तुमच्या डोक्याला लागणार नाही असा हिशोब ठेवायचा. म्हणजे तुम्हाला 4 सेट करायचे, 16, 14, 12, 10. तर आपली सेकंड एक्सरसाइज असणार आहे पुली पुश डाऊन. याच्यामध्ये तुम्हाला 4 सेट घ्यायचे, 16, 14, 12, 10. आणि वेट हे 20 kg किंवा 15 kg पासून तुम्हाला चालू करायचे आणि इन्क्रीज करताना 10 kg म्हणजे 2 प्लेट प्रत्येक सेट नंतर 2 प्लेट वाढवायचे तुम्हाला. आपला थर्ड व्हेरिएशन असणार आहे क्लोज ग्रिप ट्रायसेप चेस्ट प्रेस. याच्यामध्ये तुम्हाला 4 सेट घ्यायचे, 15, 12, 10, 8. आणि जास्तीत जास्त हेवी जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की क्लोज ग्रिप चेस्ट प्रेस मारताना तुम्हाला ग्रिप तर क्लोजच असणार, पण तुमचे जे एल्बो आहे ते आतमध्ये लॉक असले पाहिजे. बाहेर एल्बो. आपला चौथा व्हेरिएशन असणार आहे ट्रायसेप डंबल ओव्हरहेड एक्सटेन्शन. याच्यामध्ये तुम्हाला 4 सेट घ्यायचे, 16, 14, 12, 10. आणि प्रत्येक सेटला 2.5 kg तरी वेट वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपला 5वा आणि शेवटचा व्हेरिएशन असणार आहे किकबॅक. आणि नेहमी सगळेजण किंवा मी पण नेहमी सांगतो की किकबॅक हा डंबलने मारायला लावतो, पण आज आपण रोपने किकबॅक मारणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 सेट घ्यायचे आणि याच्यात तुमची रेप रेंज ही 20, 18, 16, 14 अशी ठेवायची.
वर्कआउट पूर्ण झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.